आले का सगळे? आवाज येतोय माझा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आले का सगळे? चला. कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना आखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज मोती गहरे पानी में, बढ़ता दुगुना उत्साह इसे हैरानी में। मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। सोहनलाल द्विवेदी यांच्या या प्रसिद्ध कवितेसह मी कपिल कळकेकर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. डिस्काउंट पोर्टल विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट झालेला आहे बघा. आजपासून 799 रुपयाला विद्यार्थी मित्रांनो 12+4 मंथचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. कपिल 47 हा आपला रेफरल कोड वापरून विविध बॅचेससाठी तुम्ही ॲडमिशन घ्या. जास्तीत जास्त मित्रांना सांगा. स्टार्ट युअर जर्नी टुवर्ड्स सिलेक्शन. ओके, अभ्यासाचा श्री गणेशा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या सुंदरशा सेशनला. ओके, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बोला फास्ट. कलम 360 कशाशी संबंधित आहेत? ओके, 360 डिग्री फिरून सुद्धा पैसा मिळत नाही. ओके, आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. ओके, 352 राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीलाच विद्यार्थी मित्रांनो आणीबाणीची उद्घोषणा म्हणतात. राज्य आणीबाणी, राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट ते कोणत्या ह्याच्यामध्ये आहे राष्ट्रपती राजवट? तर ते आहे 356 मध्ये आणि आर्थिक आणीबाणी 360 मध्ये. ओके, 352, 356, 360. ओके, कोणत्या भागामध्ये आहे आणीबाणीची तरतूद? भाग सांगा, भाग कोणत्या भागामध्ये आहे? ओके, भाग किती आहे आणीबाणीचा? पुढचा प्रश्न बघा. नीती आयोगाचे पूर्ण रूप काय आहे? एमपीएससी ला प्रश्न विचारला होता. ओके, नॅशनल इथपर्यंत बरोबर आहे सगळ्याच पर्यायामध्ये. इन्स्टिट्यूशन. ओके, इंटरनॅशनल आहे, इंटिग्रेटेड नाही, हे पण नाही, इन्स्टिट्यूट पण नाही, इन्स्टिट्यूशन. ट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भाग 18 मध्ये आणीबाणीची तरतूद आहे. यस, व्हेरी गुड. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. सध्या नरेंद्र मोदी आहेत. उपाध्यक्ष एक असतं पूर्ण वेळ काम करण्यासाठी, सध्या सुमन बेरी आहेत. ओके, आणि काही इतर सदस्य वगैरे वगैरे असतात. ही थिंक टँक म्हणून काम करते नीती आयोग. ओके, नीती आयोगाची स्थापना जी आहे ती झालेली 1 जानेवारी 2015 ला. येस, व्हेरी गुड. 1 जानेवारी 2015. छान. एवढी माहिती नीती आयोगाच्या संदर्भामध्ये, नीती आयोग शब्द आला रे आला की एवढी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ओके, व्हेरी गुड. भारतामध्ये संविधानाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? घटनेचे शिल्पकार असे आपण म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कालच मसुदा समितीची स्थापना दिवस होता बघा, 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती. के एम मुन्शी. प्रास्ताविका म्हणजे घटनेची जन्मकुंडली असं म्हणतात. घटनेची जन्मकुंडली. ओके,
SP सिन्हा, सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष 9 डिसेंबर 1946 ला पहिले अध्यक्ष संविधान सभेचे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना गांधीजींनी अजातशत्रू असं म्हटलेलं. काय नाव ठेवलेलं? अजातशत्रू, ज्याचा कुणीही शत्रू नाही असा. बिहारचे होते सिपना. 2 वेळा विद्यार्थी मित्रांनो सलग राष्ट्रपती झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती झाले, सलग 2 वेळा राष्ट्रपती झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. सगळे माणसं कुठं ना कुठं उल्लेखलेले आहेत. ओके, येस. आता त्यांच्याशी रिलेटेड सगळी माहिती सांगितली का नाही? तरी पण एक विद्यार्थी मित्रांनो, काल आपली दीदी कमेंट केली क्लासमध्ये, ऑफलाईन कमेंट असतात ना नंतरच्या तिथं, की सर आता आधी सारखं एक्सप्लेन करत नाहीत. आता आधी कसं करायचं मला तेच प्रश्न पडला बरं का. कारलं तुपात तळलं काय, आणि मधात घुसळलं काय, आणि पाकात तळलं काय? कडू ते कडूच राहते. तसं आपलं एक्सप्लेनेशन काल बी, आज बी आणि उद्या बी सेमच आहे. बरोबर आहे का नाही? कोणत्या अनुच्छेदाला संविधानाचे रत्न असे म्हटलेलं आहे? ओके, कोणत्या कलमाला संविधानाचे रत्न असं म्हटलेलं आहे? जिंदगीला वैतागलेले असते. आता काय करायचं? कोणत्या गोष्टीमध्ये आधीसारखं राहिलं नाही असंच दिसतात गोष्टी बरं का. काय पण बाजारातून काहीतरी आणलं, मोदक बिदक विकत, आधीच्या सारखे मोदक आता बेचना चालेत बरं का. ऍपल आणला, आधीच्या सारखे ऍपल आता राहिले नाहीत बरं का. अरे तुझं मन आधीच्या सारखं राहिलं नाही बरं का. कलम 32. ओके, या कलम 32 ला घटनेचा आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेलं आहे. ओके, घटनेचं रत्न, संविधानाचे रत्न म्हटले कलम 26 ला. घटनेचं हृदय सुप्रीम कोर्ट कोणाला म्हणते? कोणतरी होती बाबा. घटनेचं हृदय कलम 21 ला म्हणते सुप्रीम कोर्ट. एवढे लक्षात ठेवा घटनेचे. ओके, आणि KM मुन्शी कलम प्रास्ताविकेला घटनेचा आत्मा म्हणतात. KM मुन्शी, प्रास्ताविका म्हणजे घटनेचा आत्मा. KM मुन्शी नाही, पंडित ठाकूरदास भार्गव. ठाकूरदास भार्गव ते घटनेचा आत्मा प्रास्ताविकेला म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर कलम 32 ला म्हणतात. आणखीन एक कलम आहे, त्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण कलम म्हणतात. कलम 17 याला काय म्हणतात? सुवर्ण कलम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कंपॅरिझन करणं चालू राहते. ओके, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात बोडो भाषा प्रामुख्याने बोलली जाते? संताळी, बोडो, मैथिली या भाषा ऍड झाल्या होत्या घटनेत एकदमच. त्यातली ही बोडो नावाची भाषा कुठं बोलली जाते? तर आसामला बोलली जाते. ओके, आसाम. दिसपूर राजधानी आहे का आसामची? ओके. झारखंड विद्यार्थी मित्रांनो, खनिजांचं भांडार, खनिजांचे भांडार. रांची राजधानी आहे. हिमाचल प्रदेश 1970 साली राज्याचा दर्जा देण्यात आला. हिमाचल प्रदेश. हा प्रश्न MPSC ला विचारला, कधी देण्यात आलेला हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा? 70 HP ची मोटर असं म्हणा, म्हणजे लक्षात राहील. ओके. आणि कर्नाटक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कर्नाटक पठारावरचं एक राज्य आहे. ओके. बेंगलोरू त्याची राजधानी. बेंगलोरू. भारताचं सिटी काय? भारताची कोणती व्हॅली? सिलिकॉन व्हॅली. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात. शिमला राजधानी आहे. ओके, हिमाचल प्रदेशची शिमला. आसाम मध्ये बिहू नावाचं नृत्य प्रसिद्ध आहे. बिहू नृत्य आसाम. ओके.
व्हेरी गुड. एवढी माहिती लक्षात घ्या. चला जाऊ दे कपडं. इलेक्ट्रॉनिक सिटी. सिक्कीम राज्याच्या स्थापनेचा दिवस आला होता. ओके, सांगितलं होतं की 1947 ला उलट केलं की 74 वगैरे असं येते. सिक्कीम असोसिएट स्टेट होतं सिक्कीम, म्हणून सिक्कीमवर भरपूर प्रश्न विचारतात. राज्यसभेचे पदसिद्ध माजी अध्यक्ष खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? राज्यसभेचे पदसिद्ध माजी अध्यक्ष कोण असणार? उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध आजी पण असतात आणि माजी झाले की माजी शब्द धरायचा नव्हता. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? येस. पहिले कोण होते सांगा? पहिले राज्यसभा अध्यक्ष जे पहिले उपराष्ट्रपती होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, आता निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची. ते धनखड साहेबांना राजीनामा दिला. का दिला, कशासाठी दिला, काय नाही, काही माहित नाही. ते एक डायलॉग आहे बघा, ते केतकी मोठे गावकर. का झालं, कसं झालं, कशामुळे झालं, केव्हा झालं, काही कळलं नाही. बरं आहे का? तसं जाऊ दे कपडं. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार मुद्रा विधेयक राज्याच्या परिषदेत मांडले जाणार नाही? म्हणजे विधान परिषदेत मांडलं जाणार नाही, केंद्रात मांडलं जाणार. ते राज्यांच्या परिषदेत मांडलं जाणार नाही. कलम 109. म्हणजे राज्यसभेमध्ये, राज्य विधान परिषदेमध्ये मांडलं जाणार नाही. कलम 109. ओके. कलम 110 मध्ये धनविधेयकाची डेफिनेशन आहे आणि 109 मध्ये ते कुठं मांडलं जाणार, कुठं मांडलं जाणार नाही ते आहे. ओके. मोर्ले मिंटो सुधारणांचा भारतीय परिषद अधिनियम कधी संमत झाला? मोर्ले मिंटो सुधारणा 1909च्या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतात. इथं सगळे कायदे सांगू का तुम्हाला? 1773 ला पहिला कायदा झाला देशातला, ब्रिटिश पार्लमेंटने केला भारतासाठी. 1781 ला एक छोटा कायदा करण्यात आला सुप्रीम कोर्टाच्या निवारणासाठी. 1784 ला पीट्स इंडिया ऍक्ट झाला, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना. 1786 ला ओव्हर द काउन्सिल अधिकार देण्यात आले कॉर्नवालिसला, तेच पुढे सगळ्या गव्हर्नरांना दिले. 1793 ला पहिला चार्टर ऍक्ट झाला. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1813 ला दुसरा चार्टर ऍक्ट झाला. 1833 ला तिसरा चार्टर ऍक्ट झाला. 1853 ला चौथा चार्टर ऍक्ट झाला. चार्टर ऍक्ट बंद झाली. 1857चा उठाव झाला आणि 1858चा कायदा झाला. त्याच्यानंतर 1862चा कायदा भारतातली सिस्टीम बदलली. 1891चा कायदा काँग्रेसच्या मागण्या मान्य करता येतील काही बघण्यासाठी. 1909चा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा. 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आणि फायनली 1935चा कायदा, आणि आपला देश नंतर स्वतंत्र झाला. ओके, एवढे कायदे आहेत. एकदा गुलाबी हात वर करून टाका. येस, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? केसरी शब्दाचा अर्थ होतो सिंह, पंजाब का शेर. व्हेरी गुड. लाला लजपत राय. अजून एक प्रश्न एमपीएससीने लाला लजपत राय यांच्यावर विचारलाय बघा. कोणता सांगू का तुम्हाला? बसल्या बसल्या लय काय काय करत असतो आपण, आहे का नाही? बसल्या एमपीएससीला प्रश्न विचारला होता की लाला लजपत राय यांनीच विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवर एक कविता लिहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सम्राट अशोकावर एक कविता लिहिलेली आहे. ओके. ते लाला लजपत राय जे आहेत ते आर्य समाजाचे होते आणि आर्य समाजाच्या कॉलेज गटाचे ते प्रमुख होते. ओके. लाला लजपत राय यांचे विद्यार्थी मित्रांनो सायमनला विरोध करत असताना लाठी हल्ला झाला त्यांच्यावरती आणि त्यात त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यावेळी लाठी हल्ल्याचा
आदेश देणाऱ्या सँडर्स या अधिकाऱ्याची हत्या भगतसिंग आणि राजगुरू यांनी केली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू याच्यापैकी भगतसिंग आणि राजगुरू हे होते. ओके. लाला लजपतराय 1920च्या कलकत्ता अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिली आयटक कामगारासाठी एक सभा स्थापन करण्यात आली. त्या पहिल्या आयटक परिषदेचे पहिले अध्यक्ष 1920ला आयटकचे अध्यक्ष कामगारांसाठीच्या कोण होते? लाला लजपतराय होते. यस, एवढं लक्षात ठेवा लाला लजपतराय यांच्याबद्दल. एकदा गुलाबी हात वर करून टाका. पंजाब केसरी लाला लजपतराय. अजून किती एक्सप्लेन करू? ओके. सुभाषचंद्र बोस, आता लिहायला जागा नाही माझ्या आईला. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला होता. ओके. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बारडोलीच्या महिलांनी दिली होती. ओके. चला पुढचा प्रश्न घ्या. काँग्रेसच्या खालीलपैकी कोणता नेता पूर्णपणे कॅबिनेट मिशन योजनेच्या बाजूने होता? कॅबिनेट मिशन प्लॅनला सुरुवातीपासून सपोर्ट करणारे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार ही पदवी त्यांना बारडोलीच्या महिलांनी दिली. आज विश्लेषण करत आहेत सर म्हणा. बरं का? बरं, धन्यवाद. त्या महिलेचं बोलायला तरी लाज वाटली पाहिजे. मौलाना अबुल कलाम आझाद हे काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष. महात्मा गांधीजींचं वृत्तपत्र होतं यंग इंडिया. जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या जेलमध्ये? नगरच्या जेलमध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. येस. चला पुढचा प्रश्न बघा. नाही, जाऊ देतोच, परंतु काही बोलायचं नाही ना. रोज क्लासला येणारे विद्यार्थी आहेत ते, हे की नाही? सगळीकडे जाऊन शिवा खाते ते, बरोबर आहे का? एका दिवशी मी असंच सजेशन मध्ये येतात ना शिक्षकांचे, कोणाचे येतात. एकदा ते सजेशनला आलं की काय म्हणतात, सजेशनला आलं ते सर लय तापलं होतं, म्हणून मी तिथं वर आपलं स्पीकर असते ना ह्याचं ते केलं, लाऊडस्पीकर. तर ते ह्याला शिवा घालत होते. येते का मला लक्षात? गुलाबी हात वर करा. म्हणलं अरे, म्हणलं योगायोग कसा बघा की. सगळीकडे जाऊन उगा शिवा खात बसायचं. 1942च्या ओम दुर्लक्षाय नमः. 1942च्या छोडो भारत आंदोलनासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चूक आहे? सांगा कोणतं चूक आहे? 8 ऑगस्ट 42 रोजी गांधीजींनी मुंबईतून छोडो भारत आंदोलन सुरू केले. अगदी बरोबर आहे. गांधीजींनी गवालिया टँक मैदानावर केलेल्या भाषणात करो या मरोचा नारा दिला. हे पण बरोबर आहे. छोडो भारत ही घोषणा युसुफ मेहर अली यांनी दिली होती, जे एक समाजवादी आणि कामगार संघटना नेते होते. हे पण बरोबर आहे. छोडो भारत आंदोलनाचे तत्कालिक कारण ऑगस्ट नाही, याचा काही संबंध नाही. ऑगस्ट अफेअरचा आणि छोडो भारत आंदोलनाचा काही संबंध नाही. ओके. करंट अफेअर्स आर्ट्स प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 मध्ये झाली आणि डॅश साली संपुष्टात आले. कधी मर्ज केला स्वराज्य पक्ष जे आहे? काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. स्वराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. कधी? स्थापना विचारलेली नाही.
कधी विलीन केला? 1926ला. 1922-23 ते 1926. कोण होते स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष किंवा संस्थापक? CR दास आणि मोतीलाल नेहरू. पंडित नेहरू सरचिटणीस होते पक्षाचे. पंडित नेहरू होते. ओके. पुढचा प्रश्न आहे, मुघल सम्राट डॅडॅश यांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला 1613 मध्ये सुरत येथे कारखाना काढायला म्हणजे वसाहत स्थापन करायला परमिशन दिली. सुरतला वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. त्यावेळी कोण होता? मुघल बादशाह जहांगीर होता. तोच म्हणला या 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 बसा आमच्या बोकांडी. बरोबर आहे का? असं झालं ते. जहांगीर. औरंगजेबानं फ्री व्यापाराचा पास दिलता इंग्रजांना. फ्री व्यापाराचा पास, त्याला दस्तक म्हटलं जातं. खालीलपैकी कोणी राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया रोवला? राष्ट्रकूट पर्व, दंती दुर्ग. राष्ट्रकूटाचा संस्थापक दंती दुर्ग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही म्हणा? ओके. खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नाही? मेहरगड हडप्पाकालीन नाही. लोथल, धोलविरा, सोक्ताकोह हे पण आहे. मेहरगड नाही. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर आहे? 1921 मध्ये हडप्पाचा शोध लावला दयाराम साहनी. कोणत्या नदीच्या काठी? रावी नदीच्या काठी. सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदडो आहे. ओके. भोगवी नदीच्या काठी लोथल आहे. मेघदूत या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मेघदूतचं मराठी अनुवाद खूप जणांनी केले. त्याच्यापैकी काही मराठी अनुवाद प्रसिद्ध आहेत बघा. CD देशमुख यांनी केलेला, RBIचे पहिले गव्हर्नर. शांता शेळके यांनी केलेला. शांता शेळके अतिशय प्रसिद्ध कवयित्री आहेत बघा. ओके. त्यांची पैठणी नावाची कविता होती बघा आपल्याला. माझी आजी लग्नामध्ये पडली होती, सगळ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. बरं का? त्याच्यानंतर त्यांच्या अतिशय प्रसिद्ध लावण्या आहेत शांता शेळकेंच्या. ओके. त्यापैकी एक म्हणजे हात नका लावू माझ्या साडीला, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काडीला. कशिदा म्हणजे भरतकाम, हाताने केलेलं वर्क. कर्नाटकी कशिदा मी काडीला, हात नका लावू माझ्या साडीला. हे शांता शेळकेच आहे. मेघदूत कोणाचं आहे? कालिदासाचे. भासाचं कोणतं आहे? स्वप्न वासव दत्ता. ओके. त्याच्यानंतर भासांचं प्रतिमा पण आहे. शूद्रकाचे मृष्यकटिक. वात्सायनचं कामसूत्र. कालिदासाचं मेघदूत, शाकुंतलस्य लावण्यम इत्यादी वगैरे वगैरे. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, ती त्यांची नाही, ती गदी माडगुळकरांची. ओके, व्हेरी गुड. कोणत्या भारतीय राज्याला मुख्य भूसीमाची सर्वात लांब किनारपट्टी आहे? बोला.
ओके गुड. परीक्षेत प्रश्न येतात. MPSCचा पेपर काढून बघा. अभिषेक सरळ सेवेचे काढून बघा. मागे मी एक प्रश्न आणला होता तर लय हसले मला पोरं. त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर होतो मी, अनअकॅडमी नावाच्या. पडून पडून हसायला लागले. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, हे बालगीत कोणी लिहिले म्हणून मी प्रश्न आणला होता. आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला प्रश्न आला 4 दिवसानं. ओके हसव खुशिया म्हणाव. लक्षात ठेवा त्याच्यावर प्रश्न येतात. ओके कला नावाचा आहे ना आपल्याला पॉइंट, कला व संस्कृती स्टॅटिक मध्ये. त्याच्यामुळे गुजरात राज्याला आहे ना सर्वाधिक समुद्र किनारा. गुड. भारतातील काळी माती सामान्यतः कशाने समृद्ध आहे? काळी माती ॲल्युमिनियमच. टिटॅनी फेरस मॅग्नेटाइडमुळे त्याला काळा रंग प्राप्त होतो. सगळीकडे येतात, सगळ्या परीक्षांना येतात बरं का. तलाठी, पोलीस भरती, आरोग्य सेवक भरती, MPSC, रेल्वे भरती, सगळ्या. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा? डबल गुजरात. ओके गुजरातवरून आठवलं कसं असं उलटच चालतंय बघा दुनिया, बरं आहे का. उत्तर प्रदेश मधला जन्मलेला माणूस महाराष्ट्रात राहतो आणि फिरायला गुजरातला जा म्हणतो. कुछ दिन तो गुजारिये गुजरात में. कसा कलाकार कार्यक्रम आहे का नाही. धुवाधार धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीशी संबंधित आहे? बोला फर्स्ट. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? रेवा नदी असंही म्हणतात त्याला. नर्मदा नदी. ओके मेट्टूर धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडूमध्ये मेट्टूर धरण. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरता दर किती होता? 65.5%. 65.5%. व्हेरी गुड. कसं वाटलं सेशन सांगा बरं. आता आपण थांबूया. PDF तुम्हाला मिळेल @तुकामणी या टेलिग्राम चॅनलला. आज महिला मंडळ आज उद्या जरा नसतातच, 2-3 दिवस गौरी वगैरे त्याच्या ह्याच्यामध्ये ते बिझी असतात, म्हणून आज संख्या जरा कमी आहे. ओके बरं घेऊया. गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर, सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर. थँक्यू सो मच. बाय बाय.